एक इन्फ्लुएन्सर ऍज अ ड्रायव्हर आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. आजकाल बघताय तुम्ही ऍक्सिडेंटचं प्रमाण किती वाढायला लागलंय. जगातली सगळ्यात सेफेस्ट कार म्हणून ओळखली जाणारी गाडी, त्यात सुद्धा एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. कितीही रेटिंग असली, कितीही सेफ्टी असली, तर येणारा काळ कसा येईल सांगता येत नसतो. एका क्षणात बघा होत्याचं नव्हतं होतं. राहिला विषय नियमांचा, जोपर्यंत स्वतः कुठली वेळ येत नाही तोपर्यंत कोणच नियम पाळत नाही. 99% चुकी ही माणसाचीच असती, दोष फक्त देवाला जातो. वेळ आली होती, काळ आला होता, ही फक्त माणसाच्या मनाची समजूत आहे. खरं सांगायचं म्हटलं तर माणसाला नडतो तो अहंकार, पैसा, अडका, गर्विष्ठपणा ही सगळं रस्त्यावर काढते ती, आणि त्याचा परिणाम इतरांना सुद्धा भोगा येते. माल वाहतूक असू दे, प्रवासी वाहतूक असू दे, दोन्ही पण गाड्यांचं मटेरियल एकदम हेवी असतंय, आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्या ह्या 4 व्हीलर गाडी इत्या म्हणून गाडी घेणं आणि पैसा आहे म्हणून गाडी घेणं ह्याला लयच मोठा फरक आहे. शेवटी रस्त्याला चूक ती चूकच असती, भलेही ती मग मोठ्या गाडीची असं नका, नाही बारक्या गाडीची असं नका. बरं, वर्षाच्या शेवटला एवढं वाईट अनुभव डोळ्यासमोर दिसायला लागली ती की एक सुद्धा म्हणून झालाय की इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. निदान स्वतःसाठी तर राहू दे, पण कुटुंबासाठी तरी नियमांचं पालन करा.